हॅलो, श्रेयस्थ लाडकर आपल्या समोरील संघ मैदानामध्ये नोंद घ्यायची आहे. श्रेयस्थ लाडकर नक्कीच शालेय स्पर्धेमध्ये विभागीय स्तरापर्यंत ज्या खेळाडूने पहिला चढाईचा मान पटकावतोय आकाश, या खेळाडूला आपण बघतोय फार महत्वाची भूमिका बजावली जाते आकाशच्या माध्यमातून. महालक्ष्मी जालगाव संघाचा जर्सी क्रमांक 4 श्रीदत्त लाडकर संघाचा 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाबूसाहेब तोडणकर यांचे सुपुत्र प्रत्युष तोडणकर आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. यशस्वी बोनस गुणाची एका गुणाची कमाई होते जालगाव संघासाठी. जर्सी क्रमांक 7 या खेळाडूला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो जालगाव संघाचा चढाई पडतो. समोरच्याला 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये क्रीज होताना पाहायला मिळतोय. पाच गुणांवरती जाऊन पोहोचतोय महालक्ष्मी जालगावचा संघ. तर अजूनपर्यंत ज्या संघाने स्वतःच्या गुणांचं खातं देखील खोललेलं नाही असं श्रीदत्त लाडकरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान चढाईपट्टू बाद होतोय. एका यशस्वी गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघासाठी. आणि आता सामन्याला सुरुवात होते आणि सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये ऑल आउट होतोय तो श्रीदत्त लाडकरचा संघ. आणि महालक्ष्मी जालगाव संघ आपल्याला कुठेतरी बहारशी कामगिरी बहारदार परफॉर्मन्सच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दरम्यान प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय जर्सी क्रमांक 12 श्रीदत्त लाडकर संघाचा प्रत्युष तोडणकर. या खेळाडूला आपण बघतोय पंच श्रीकांत तोडणकर यांचे सुपुत्र आपल्या इथे महत्वाची कामगिरी बजावताना पाहायला मिळत आहे. तर फार महत्वाचा आणि सुंदर सामना इथे क्रीडारसिकांना अनुभवायला मिळतोय. नक्कीच या पुढच्या सामन्याचा जर आपण विचार करतोय तर नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील 6वा सामना आपण खेळवणार आहोत. अमर भारत टावसुरे विरुद्ध श्री सीमादेवी सालदुरे या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पुढचा सामना खेळताना पाहायला मिळणार आहे. अमर भारत टावसुरे श्री सीमादेवी सालदुरे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. अमर भारत टावसुरे आणि श्री सीमादेवी सालदुरे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. मी नवरत्न जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते कर्जेगावचा हॉटेल व्यावसायिक राजेंद्र शेट्टे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मी नवरत्न सरांना विनंती करतो की कर्जेगावचे सुप्रसिद्ध व्यावसायिक हॉटेल व्यावसायिक राजेंद्र शेट्टे यांचा यशोचित सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे ज्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा अनुभवायला मिळतोय श्रीदत्त लाडकर विरुद्ध महालक्ष्मी जालगाव. तिसऱ्या चढाईची इशारत होते. डू ऑर डाय क्रीडा आहे आणि नक्कीच यावेळेला चढाईपट्टूला फार मोठी महत्वाची भूमिका बजावायची आहे. जालगाव संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये लाडकर संघाचा चढाईपट्टू चढायचा मार होता आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र नक्कीच यशस्वी 2 गुणांनी संघाचं खातं खोललं जाईल. 2 गुणांची कमाई होईल श्रीदत्त लाडकर संघासाठी. फार हे 2 गुण महत्वाचे ठरतील लाडकर संघासाठी. हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री हनुमान उत्सव मंडळ कर्दई जाधववाडी यांच्या आयोजनानं भव्य दिव्यशी नटलेली थटलेली भरलेली 65 किलो वजनी गटातील तालुका असोसिएशनच्या माध्यमातून खेळवली जाणारी स्पर्धेचा आजचा पहिला आणि अर्थातच अंतिम दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. या सामन्यातील आणि या स्पर्धेतील आपल्याला एक महत्वाचा सामना आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. श्रीदत्त लाडकर विरुद्ध महालक्ष्मी जालगाव.
या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. क्वार्टर फायनलचा पण पहिला सामना इथे आपल्याला अनुभवायला मिळतोय. महालक्ष्मी चाळगाव संघाचा चढाईपट्टू निकालपेक्षा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि यावेळेला मात्र नक्कीच जर्सी क्रमांक 12 प्रत्युष तोरणकर या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला सक्सेस टॅकल पाहायला मिळतोय. एका यशस्वी गुणाची कमाई होईल ते श्रीदत्त लाडकर संघासाठी. लाडकर संघाच्या अनेक खेळाडूंवरती प्रेक्षकांची नजर असलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी जालगाव हा संघ नक्कीच सुंदर गुणांची कमाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेचा परिपूर्णपणे वापर करतोय. शांत आणि संयमी खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय महालक्ष्मी जालगावचा संघ. हॅलो, मंडळासाठी काही देण केले. साई दिलीप शिंदे 501 रुपये, किरण उत्तमराव पाटील 501 रुपये, जय सँडविच सेंटर 1001 रुपये, हिरण्या जय नागवेकर 500 रुपये, निलेश रुके 501 रुपये, पंकजा पेडणेकर 500 रुपये, जयश्री जयंत नागवेकर टेस्टिज थर्ड रेड, लाडकर थर्ड रेड. हॅलो, राई जाधव टेस्टिज टँक 1001 रुपये. या सर्व देणगीदारांचं मंडळ शतशः आभारी आहे. उत्कर्ष. धन्यवाद तुषार. तसंच आपल्या संपूर्ण स्पर्धेला जे पारितोषिक आले त्यांची मी नावं वाचून दाखवते. प्रथम क्रमांक 7,777 चंद्रशेखर एकनाथ जाधव यांच्याकडून व आकर्षक चषक कैलासवासी मेघा अरुण मोरे यांच्या स्मरणार्थ सुदन अरुण मोरे यांच्याकडून. द्वितीय क्रमांक 5,555 रोख रक्कम सुबोध राजाराम जाधव यांच्याकडून चषक कैलासवासी अमित भालचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ कुमारी चंदना अमित जाधव यांच्याकडून. तृतीय क्रमांक 1,500 आकर्षक चषक रोख रक्कम कुमार देवांश सचिन कोणकर यांच्याकडून व आकर्षक चषक कुमार मोहित फरीद खतीब यांच्याकडून. तसेच चतुर्थ क्रमांक 1,500 रोख रक्कम देवांश सचिन कोणकर यांच्याकडून व आकर्षक चषक कुमार जिब्रान फरीद खतीब यांच्याकडून. तसेच उत्कृष्ट संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू श्री वेदांत प्रशांत मोरे यांच्याकडून आकर्षक गिफ्ट. तसेच उत्कृष्ट पकड व उत्कृष्ट चढाई याच्यासाठी कैलासवासी सुयोग विजय जाधव यांच्या स्मरणार्थ विजय वसंत जाधव यांच्याकडून आकर्षक गिफ्ट. या सर्व देणगीदारांचं मंडळ शतशः आभारी आहे. उत्कर्ष. तसेच आपल्या समोर जी क्रीडांगण नगरी दिसते त्या क्रीडांगण नगरीचे पुरस्कर्ते आहेत श्री उत्कर्ष अनिल कर्देकर यांच्याकडून 3,333 रुपये. मंडळ त्यांचाही शतशः आभारी आहे. तर पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे फार महत्वाचा सामना आपल्याला अनुभवायला मिळतो. एका बाजूला खेळतोय श्रीदत्त लाडकरचा संघ तर दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी जालगावचा संघ मैदानामध्ये दाखल झाला आपल्याला पाहायला मिळतोय. जसे क्रमांक 14 माधवला पण जालगाव थर्ड रेड एका मैदानात चढाईपट्टू श्रीदत्त लाडकर संघाचा मागे घेताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय जालगाव संघाचा चढाईपट्टू. जसे क्रमांक 2 यावेळेला फार महत्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. थर्ड रेड आहे, 2 ऑल डाय रेड आणि यावेळेला मात्र डिफेन्स सक्सेस होणार की चढाईपट्टू आणि यावेळेला किती गुणांची कमाई होते. यशस्वी 3 गुणांची कमाई जालगाव संघासाठी होताना पाहायला मिळते आणि ऑल आउटच्या उंबरठ्यावरती श्रीदत्त लाडकरचा संघ पहिला सत्ता दुसऱ्यांदा येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
लाडगर थर्ड रेड. क्रमांक 14 लाडगरचा चढाई पट्टू मानवला पण बघतो या क्रमात पॉइंट्स रेड करण्याच्या विचारामध्ये सज्ज असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका यशस्वी गुणाची कमाई मानवच्या माध्यमातून होते. श्रीदत्त लाडगर संघासाठी फार महत्वाच्या गुणाची कमाई आहे. चौसष्टचा गुणफलक आपण पाहतोय 4-18 4 गुणांवरती घेतोय. श्रीदत्त लाडगरचा संघ तर 18 गुणांवरती घेतोय. महालक्ष्मी जालगावचा संघ दादा दादा खोलवर चढाई सजवली जाते. समोरच्या खेळाडूला स्पर्श केल्याचा दावा केला जातो. एका यशस्वी गुणाची कमाई जालगाव संघासाठी होताना पाहायला मिळते. प्रत्यंतरासाठी सज्ज होतो जर्सी क्रमांक 7 श्रीदत्त लाडगर संघाचा चढाई पट्टू. नक्कीच ऑल आउट होताना आपण बघतो श्रीदत्त लाडगर संघाला 1+2 एकूण 3 गुणांची कमाई होईल. ते महालक्ष्मी जालगाव संघासाठी दरम्यान पंच सामना क्रीडांगणाकडे ज्या ठिकाणी आपल्याला जर्सी क्रमांक 12 आपण बघतोय श्रीदत्त लाडगर संघाच्या माध्यमातून संघाचं प्रतिनिधित्व करताना संघाची धुरा आपल्या खात्यावरती घेतो. फार महत्वाच्या चढाईची भूमिका बजावली जाते आणि यावेळेला मात्र डिफेन्स पुढे सरसावतोय. चढाईपट्टूला थेट बँक लाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. थोडा वेळ विश्रांती करावी लागेल, आराम करावा लागेल आणि त्याच वेळेला थोडस गुणांची खिंडार आपल्याला पडलेली पाहायला मिळते. गुणफलकामध्ये फरक जाणवतो. आक्रमक पवित्र आजमावं लागेल. श्रीदत्त लाडगर संघाला गुणांची कमाई करावी लागेल. या सामन्यामध्ये जर पुन्हा एकदा रंगत आणायची असेल, पुन्हा एकदा ट्विस्ट रंगवायचा असेल तर नक्कीच फार मोठी दमदार कामगिरी करावी लागेल श्रीदत्त लाडगर संघाला. जिथे आक्रमक पवित्र आजमावण्याची गरज आहे तिथे कुठेतरी श्रीदत्त लाडगर संघ सामना गमावताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका यशस्वी गुणाची कमाई होते महालक्ष्मी जालगाव संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला मानवर चढाई करतोय मानव या खेळाडूला आपण बघतोय. एका यशस्वी गुणाची कमाई करून मानव आपल्या कोर्टमध्ये दाखल झालाय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय जालगाव संघाचा चढाईपट्टू. यावेळेला जर आपण विचार करतोय तर नक्कीच महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून कुठेतरी शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला जाईल. गुणांचा जर आपण विचार करतोय तर 24-5 गुणफलक पाहायला मिळतंय. श्रीदत्त लाडगर कुठेतरी आपल्याला पिछाडीवरती खेळताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 7 पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेतोय. महालक्ष्मी जालगाव संघाच्या कोर्टचा ताबा घेण्यात आला आणि यावेळेला मात्र नक्कीच मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळते. बोनस+2 एकूण 3 गुणांची कमाई होईल श्रीदत्त लाडगर संघासाठी. फार सुंदर रेड आपल्याला पाहायला मिळेल. सुपर रेड मैदानामध्ये अनुभवतोय आपण सर्वजण. महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाईपट्टू यावेळेला चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतोय. रिकाम्या मैदान आपल्या कोर्टमध्ये दाखल झालाय. प्रत्यंतरासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 निदान रेषा यशस्वीरित्या पार करतो आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. रेड आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होते. डू ऑर डाय रेड आहे. चढाईपट्टूला यावेळेला फार मोठा पराक्रम करावा लागेल कारण एकतर बोनस गुण मिळवायचा आता समोरच्या खेळाडूला स्पर्श करायचा आणि यावेळेला पुन्हा एकदा मल्टी पॉइंट रेड आपल्याला अनुभवायला मिळते. यशस्वी 2 गुणांची कमाई होईल महालक्ष्मी जालगाव संघासाठी. पुन्हा एकदा चढाईपट्टू बाद होतो श्रीदत्त लाडगर संघाचा. एका यशस्वी गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न करावा लागेल लाडगर संघाला. शांत आणि संयमी खेळीचा आजमावला जातो. तर महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 8 आपल्याला रिकाम्या मागे फिरताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय त्यांना देखील टॅकल होतोय. एका यशस्वी गुणाची कमाई
महालक्ष्मी जालगाव संघासाठी. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 28-8. तब्बल 20 गुणांची आघाडी अनुभवायला मिळते ते महालक्ष्मी जालगाव संघाकडे. 28 गुणांवरती खेळतोय महालक्ष्मी जालगाव आणि 8 गुणांवरती खेळतोय श्री दत्त लाडगरचा संघ. दरम्यान यावेळेला काय जलसिंह क्रमांक 17. थर्ड रेड. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. सामना संपायला शेवटचे 2 मिनिट. सोडायचं नाही काय बाहेर आहे तू रिपीट मार आला पंच पंच काय